पुणे नाशिक रेल्वेचा मूळ मार्ग पूर्ववत करण्यासाठी चाकण ते सिन्नर दरम्यान आज सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन सुरू केलेलं आहे। नारायणगावमधील जेएमआरटी दुर्बिणीचं कारण देऊन बदललेला मार्ग रद्द करण्याची मागणी आहे। यासाठी जुन्नरमध्ये खासदार अमोल कोल्हे, संगमनेर हिरगाव पावसा टोल नाक्यावर बाळासाहेब थोरात, तर सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा समृद्धी महामार्गावर सत्यजित तांबे हे आंदोलनाचं नेतृत्व करणार आहेत। यामुळे नाशिक पुणे महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। दरम्यान चाकणमधून आंदोलनाचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे। पाहूया। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चाकणमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। त्यासोबतच या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजक असतील, स्थानिक नेते असतील आणि नागरिक असतील हे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। रेल्वे मार्ग हा पूर्वीच्याच मार्गाने व्हावा, रेल्वेच्या निर्णयाचं हे परिवर्तन व्हावं ही जनभावना या ठिकाणी होते। त्याच पार्श्वभूमीवर आता या आंदोलनाचा चक्काजाम होणार आहे। खरं तर पुणे आणि नाशिक या शहराला जोडणारा हा मार्ग आहे। या महामार्गावर 7 वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको केला जाणार आहे। त्यामुळे वाहतुकीची समस्या या ठिकाणी उद्भवू शकते अशी सगळी परिस्थिती आहे। मात्र पुणे नाशिक महामार्गावर पिंपरी चिंचवड पोलीस असतील, पुणे ग्रामीण पोलीस असतील यांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। आंदोलनाची तीव्रता ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळते, कारण कृषी क्षेत्राबरोबर शिक्षण आणि उद्योगाला जोडणारा हा रेल्वेचा प्रकल्प आहे, विकासाला गती देणारा हा प्रकल्प आहे। या प्रकल्पाला कुठेतरी खीळ बसली जाते। जीएमआरटीचं वेगळं कारण या ठिकाणी दिलं जातं। पुणे नाशिक रेल्वे मार्ग जो आहे हा जुन्याच मार्गाने व्हावा ही ठाम मागणी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। तर आपण हे दृश्य पाहतोय, संगमनेर मधलं दृश्य आहेत आणि संगमनेरच्या आंदोलनाचं जे नेतृत्व करतायत ते बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। ते काय म्हणतात ऐकूया। कनेक्टिव्हिटी रोखणारा अशा प्रकारचा हा निर्णय आहे आणि त्यामुळे आमचा विरोध त्याला आहे। काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे, मात्र त्यालाही आक्षेप आहे। काय काकोडकर या सगळ्या मान्यता झाल्या त्यावेळेस काय चर्चा झाल्या नाही का? सगळ्या चर्चा झालेल्या आहेत। आता काकोडकरांची समिती याला माझाच आक्षेप। मला असं वाटतं कुठेतरी चुकतोय। अलीकडे काय झालंय की टाईप बदललेला आहे सगळा। शेवटी आपण पाहतो ज्युडिशरीची सुद्धा कधी कधी काळजी वाटते आता अलीकडच्या कालखंडात, काय नेमकं मनात आहे ज्युडिशरीच्या असं वाटत असतानाचा कालखंड आपला आहे। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।